आज आपण एकदम हलवाई स्टाईल मस्त अशा चवीचा आणि रसरशीत तरीही दाणेदार असा गाजराचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण रसरशीत आणि दाणेदार असा गाजराचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर गाजराचा हलवा तर प्रत्येकाला जमतो, पण काही चुका होतात, त्यामुळे गाजराचा हलवा जो आहे तो जास्त चिकट होतो किंवा अगदीच जास्त रसरशीत होतो किंवा जास्त कोरडा पडतो। मग असं होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याचशा अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत, ज्यामुळे आपला गाजराचा हलवा देखील छान रसरशीत आणि दाणेदार होईल। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला जाडसर, निबार आणि लालसर किंवा गुलाबीसर रंगाचे गाजरे घ्यायचे आहेत, त्यामुळे गाजराच्या हलव्याची जी चव आहे ती खूप छान लागते। तर इथे मी 1.5 किलो गाजर घेतलेली, त्याची देठं स्वच्छ धुवून घ्यायची, त्याची देठं मुळाकडचा भाग काढून घ्यायचा आणि त्याची सालसुद्धा काढून घ्यायची। पण साल काढताना मात्र आपल्याला हलक्या हाताने काढायचे, जास्त जोर लावून नाही काढायचे। तर आपण 1 किलो प्रमाणात गाजराचा हलवा बनवतोय, त्यामुळे आपण सगळं जे जिन्नस आहे ते किलोच्या प्रमाणात वापरणार आहोत। तर आपल्याला किलोच्या प्रमाणात गाजराचा हलवा बनवताना आपल्याला इथे 1 ते 1.5 किलो गाजर घ्यायचे। त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण त्याची साल काढतो, मुळाकडचा भाग काढतो, तेव्हा त्याचं वजनी प्रमाण कमी होतं आणि अगदी किलोच्या प्रमाणातच गाजराचा किस होतो। त्यामुळे घेतानाच आपल्याला 1.5 किलो गाजर घ्यायचे। जर तुम्ही 1 किलोच गाजर घेत असाल तर मी जे जिन्नस सांगितले त्याचं तुम्ही प्रमाण थोडंसं कमी करू शकता, काही हरकत नाही। तर आता सगळ्यात आधी आपल्याला इथे एका कढईमध्ये 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे। तूप हलकंसं गरम करून घ्यायचं। तर आता सगळ्यात आधी आपल्याला इथे काही ड्रायफ्रूट जे आहे ते तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। तर इथे मी काही काजू आणि बदामाचे तुकडे घेतले, ते आपल्याला यामध्ये छान हलकासा तांबूस रंग येईपर्यंत मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत। तर सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा कमी जास्त देखील करू शकता। तर इथे बघा, अगदी काही मिनिटांमध्येच हे जे काजू आणि बदाम जे आहे ते छान असं तुपामध्ये मी परतून घेतले। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपल्याला आणखीन 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे। तर आता तूप हलकंसं गरम करून घ्यायचं, गॅस अगदी मध्यम ते मोठा ठेवायचा आणि जे आपण गाजर किसून घेतलेले तो गाजराचा किस आपल्याला या कढईमध्ये घालायचा आहे आणि यामधलं जे पाण्याचं मॉइश्चर आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। तर गॅस अगदी मध्यम ते मोठा ठेवायचा, म्हणजे अगदी पटपट होतं। तर एकसारखं हलवत राहायचं। तर इथे बघा, जसं आपण हे हलवत जाऊ तसं याचा रंग जो आहे तो अगदी केसरी होत चाललाय। तर आता इथे तुम्ही बघू शकता यामध्ये भरपूर असं पाण्याचं मॉइश्चर आहे। तर हे संपूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर असं संपूर्ण पाणी आटवून घेतलं ना, अजिबात यामध्ये पाण्याचं मॉइश्चर राहत नाही, त्यामुळे गाजराचा हलवा अगदी जास्तीत जास्त दिवस टिकतो। तर इथे बघा, अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलं गेलंय आणि याचा रंगसुद्धा बघा, अगदी सुरुवातीला याचा रंग गुलाबीसर होता, आता यामधलं पाणी आटल्यामुळे अगदी याचा रंग केसरी झालाय आणि हे हलकंसं मऊ देखील झालेला आहे। याचा अर्थ हा जो गाजराचा किस आहे तो छान असा मऊसूत शिजला गेला। तर आज आपण इथे परफेक्ट हलवाई स्टाईल गाजराचा हलवा बनवणार आहोत। त्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा लिटर दूध। तर दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे। तर मी साईसकटच दूध इथे घातलेलं आहे। तर यामध्ये दूध घालताना अगदी गरमच घाला, म्हणजे अगदी गाजराचं टेम्परेचर आणि दुधाचं टेम्परेचर अगदी सारखं होतं आणि त्यामुळे याला उकळी येण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, अगदी आपला वेळ देखील वाचतो। तो आता हे दूध घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि यामधलं जे दूध आहे ते देखील आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे, म्हणजेच हा गाजराचा जो किस आहे तो दुधामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे।
तर जर तुम्ही फक्त खवा वापरून गाजराचा हलवा जर बनवत असाल ना, तर काय होतं, हलवा जो आहे तो काही वेळाने कोरडा पडतो आणि त्यामुळे त्याची चव अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे दूध वापरून नक्की हलवा बनवून बघा, छान अगदी रसरशीत होतो. तर इथे दूध जे आहे ते अगदी 70% आटलं गेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 150 ते 200 ग्रॅम इतका खवा आणि हा खवासुद्धा यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर आता तुम्ही म्हणताला गाजर तर आपण गुलाबी घेतलेले आणि याचा रंग बघा अगदी फिकटसर झाला आहे, पांढरट झालेला आहे. पण जसजसं आपण यामध्ये खवा मिक्स करत जाऊ आणि यामध्ये साखर घातल्यानंतर याचा रंग जो आहे तो अगदी छान परफेक्ट लालसर होतो. तर इथे मी खवासुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. खवा घातल्यानंतर एक 3 ते 4 मिनटं आपण हे छान शिजवून घ्यायचं. तर ही गाजराचा हलवा बनवण्याची एक पारंपरिक पद्धत आहे, त्यामुळे हलव्याची जी चव आहे अप्रतिम लागते. त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरून आणि हे प्रमाण वापरून गाजराचा हलवा एकदा नक्की करून पहा. तर इथे बघा अगदी यामधलं संपूर्णपणे दूध आटलं गेलंय. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचे साखर. तर इथे मी 200 ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता आवडीनुसार. त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पूड आणि जे आपण तुपामध्ये फ्राय करून घेतलेले काजू बदामाचे तुकडे होते ते देखील यामध्ये घालू आणि आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर साखर घालायला अजिबात गडबड करायची नाही. सगळ्यात शेवटीच आपल्याला इथे साखर घालायचे, कारण साखर घातल्यानंतर जास्त वेळ आपण हे शिजवून घेऊ शकत नाही. जर तुम्ही साखर घातल्यानंतर हलवा जो आहे तो जास्त वेळ जर शिजवला तर हलवा चिकट होतो, साखरेचा पाक तयार व्हायला सुरुवात होते. तर इथे बघा साखर यामध्ये विरघळू लागले. जसं साखर विरघळू लागते ना तसं याचा रंग बघा अगदी छान खुलू लागलाय. तर अगदी साखर पूर्णपणे इथे विरघळली गेले. तर साखर घातल्यानंतर मात्र आपल्याला जास्त वेळ हे नाही शिजवायचं. तर कितपत शिजवायचं हे देखील मी तुम्हाला सांगते. तर इथे बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. यामध्ये वरती साखरेच्या पाण्याचे बुडबुडे येऊ लागलेत. तर अगदी 3 ते 4 मिनटं लागतात, जास्त वेळ देखील नाही लागत. गॅस अगदी मंद ठेवायचा. तर इथे बघा अगदी 3 ते 4 मिनटामध्येच याचा रंग जो आहे तो अगदी परफेक्ट आलेला आहे. ज्या रंगाचे आपण गाजर घेतलेले ना त्यापेक्षा थोडासा फिकटसर रंग आला ना म्हणजेच गाजराचा हलवा अगदी परफेक्ट झालाय असं समजायचं. तर यामधलं जे साखरेचं पाणी होतं ते देखील पूर्णपणे कमी झालेलं आहे. फक्त एक 10 ते 15% पाणी दिसते. तर असंच आपल्याला हे टेक्स्चर हवं आहे, यापेक्षा जास्त नाही शिजवायचं. जर तुम्ही यापेक्षा जास्त शिजवलं तर साखरेचा पाक होऊ लागतो, त्यामुळे हलवा जो आहे तो चिकट होतो. तर आता आपण परफेक्ट हलवाई स्टाईल टेक्स्चर देण्यासाठी हलव्याला इथे आपण एक सिक्रेट पद्धत वापरणार आहोत. तर हलवा तर रसरशीत तर झालेलाच आहे, हे तर तुम्हाला दिसतंय. पण आता परफेक्ट दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर हलवा अशा पद्धतीने आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे तुपाचं मोहन. तर इथे मी 3 ते 4 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घेतलेलं आहे, ते आपल्याला यावरती घालायचं आहे. आहा, कमाल दिसतंय. तर आता हे व्यवस्थित फटाफट मिक्स करून घ्यायचं. बघा काय टेक्स्चर आलंय, काय रंग आलाय, अगदी परफेक्ट हा गाजराचा हलवा आपला इथे तयार झालेला आहे. अगदी मस्त असा सुगंध येऊ लागला यामधून. तर हे प्रमाण वापरून तुम्ही देखील गाजराचा हलवा नक्की करून पहा. जर तुम्ही बरोबर 1 किलो गाजर घेत असाल ना तर जेवढं मी तुम्हाला इथे दुसऱ्या साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे त्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं, म्हणजे अगदी परफेक्ट होतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याचशा अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे तुमचा देखील गाजराचा हलवा असा मस्त रसरशीत आणि दाणेदार होणार आहे. जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर फक्त इथे तुम्ही दूध वापरून सुद्धा हलवा बनवू शकता किंवा खव्याऐवजी इथे तुम्ही मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकता, तरी देखील अगदी मस्त होतो हलवा. तर ही गाजरच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल काही तुमच्या शंका आणि या पद्धतीने तुम्ही देखील हा रसरशीत दाणेदार गाजराचा हलवा एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा.
पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.